नमस्कार मंडळी. तर आज आपला कापूस याचा चालू केला आपण. याला फरदड कापूस म्हणते पा. तरी चांगला फुटेले असे फुटेले पा झाड. पण भला किडका मिडका आहे. हे लयच किडका कापूस होतो पा येऊ. तर हे काही बाया लावून याचाला पुरत नाही. कारण एक बैल येतलंय 8-10 किलो कापूस येचू शकते आहे का नाही सोनूची मम्मी. हॅलो. तर मग आता समजा तिला 250-300 रुपये रोज देणं पडन. एखादी बाई लावली बी तर ती 8 किलो कापूस असणार आहे आणि 50 रुपये किलो कापूस जाणार आहे. तर 400 रुपयाचं ती कापूस याचन आणि त्यातून 250-300 तिला मजुरी द्यायची. मग मला सांगा हे कापूस याचाला पुरणार आहे का काही? शिवकन्या बोल ना. तर सोनूच्या मम्मीला मी म्हणलं की आपण काय करू 8-4 दिवस तू सकाळी लवकर आवरायचं आहे 8-9 वाजे लोक. आपण ऊन उस्तर आता ऊन झालं पा 1 वाजला असं ना आता. तर ऊन उस्तर जे तर आपण दोघं जण कापूस याचा जवरक जाईन तवरक जाईन. आणि दुपारून जे तर ऊन उतरलं 4च्या नंतर की कापूस याचाला या जाऊ. तर ती सकाळपासून नुसती फुगून बसेली आणि कापूस बी इतक्या गळक्यावानी येचू राहिली. तर 2-3 वर्ष लागेल आम्हाला जर असं कधी याचत राहिली तर. बोल ना. चटा ऊन लागू राहिलं काय बोलू. तुला एवढं कळतं ना की ऊन लागू राहिलं तर मग सकाळी लवकर आवरायचं ना. 11 वाजता आली म्हणजे ऊन पडायचा टाइम आणि हिचा वावरात यायचा टाइम एकच. ओ सोनूज पप्पा 11 वाजता यायला मला घरी बी कामं राहते ना. मी जरा पुढचा कॅमेरा घेतो मग हात गळून येऊ राहिला. घरी बी कामं राहते तर घरी फक्त स्वयंपाक करायचा. सकाळी आबडधोबड कोरड्याच भाकरी करायच्या आणि वावरात येऊन जायचं. मी नाही येणार बाई सोनूज पप्पा. मी अरे मग हे हे असा कापूस फुटेले मंडळी 8-10 हजाराचा कापूस होईन बरं का. 1.5-2 क्विंटल. मग मला मी तुम्हाला आत्ताच गणित सांगितलं बायाचं. तर मग बाई लावून असला तर रुपये राहणार आहे का? राहणार नाही पण मला पहिलंच आणि पैसे वाचू राहिलो मी तर लोकांसाठी वाचू राहिलो का? मायाच्यावर होतच नाही कापूस असणं. रिकाम बळजबरी मला कापूस असायला आणजू नका तुम्ही. अरे मी म्हणून नाही राहिलो तुला उन्हाचं येच म्हणून. 3दा खालीचे सगळे खाली बोंड सांडेल राहते. बोंड वाकू वाकू येसणं पडते. फोडणं लागते. हाताची बोट हे जाऊ राहिले. ऊन वरून चटा लागतं. ताण लागू राहिले. मग म्हणणं आहे तुला हळूहळू याचाच ना तर हळूहळू येच. मी तुला म्हणून राहिलो का की इतकं झालं पाहिजे तितकं झालं पाहिजे. फक्त जेवढं होईन तेवढं कर ना तू. ऊन उस्तर. मला तर याचाच नाही हळूहळू बी नाही का. अरे मी एवढा माणसासारखा माणूस असून तुला कापूस येचू लागू राहिलो. मला ऊन लागू राहिलं म्हणजे चटा इथं मी काही कापूस नाही असणार तुमच्या पप्पा. मी चालले पाणी प्यायला मला तहान लागली. काय 3दा पाणी प्यायला जाऊ राहिली सोनूची मम्मी. अहो तहान अरे पप्पा. मला सांग 8-10 हजाराचा कापूस झाला. एवढा चांगला कापूस फुटेले बाय हो. तर हे पैसे आपल्यालाच काम येईन ना का लोकाला काम येणार रे. हा हो पण फरदडीच कापूस लय अवघड राहतो सोनच्या पप्पा. सगळे बोट फुटत येते ना. सगळं बारीक बारीक काढ लागतं. 3-3दा खाली वाग. अरे ते किडका असो काही असो ते आपला कापूस आहे ना. लोकाचा आहे का? ते गज आपला आहे पण मला नाही याचं वाटत. मला वाकलं की पहिलंच तकलीफ होती आणि आता तुम्ही अवघडच करून ठेवलेलं आहे मला वावरत. आता तू नाही असणार तर कोण याचं बरं. मला अजून एखादी बायको आहे का तिला घेऊन येऊ का मी? आडवस बोल जा तुम्ही मला. तर यास आहे मंडळी. तुम्ही सांगा काय करावं माणसानं. काय करा 2 दिवस बाया लवकर लावून लवकर येचून घेऊन पडन. मी बी येईन मग तवा बाया सांग. तशी मी एकटी काही कापूस असणार नाही. आता मला सांग बाया लावला हो सगळे पैसे कापसाचे बायाच घेऊन जाईल. मग याचाच कशाला कापूस राहू दे ना. राहू दे ना. हा चालेल मी तुला म्हणूनही राहिलो की बाबा तू जोऱ्यातच येस इतकाच किलो येस उन्हात आणायचं येस म्हणून राहिलो का मी तुला. मी एवढंच म्हणून राहिलो ना तुला की बापा सकाळी जवळ ऊन व्हायच्या अगोदर येच म्हणून आणि दुपारून ऊन उतरल्यावर येच. मला बी कळतं ना तू 2 जीवाची आहे तुला तकलीफ आहे. हो का. आणि म्हणजे मी सकाळी लवकर आवरून येऊ आणि काम तर चेष्टू उन्हाच्या गेल्यावर घरची उन्हाची कामं करू. हा ते उन्हाची कर ना मग हळूहळूच कर ना तू. तू मी गोष्ट समजू कोण नाही राहिली. मला समजतच नाही बाई. म्हणजे तो काय म्हणणं ते सांग मग. आपण 2-3 दिवस बाया लावून घेऊ. ती बाया आणि मी कापूस असन
मग तेव्हा गप्पा गप्पात मला आठवणार नाही आणि थोडाफार मी याचा जाईन बस. एक टिकून होत नाही ते. 1.5-2 एकर वावर येते का कमी आहे का? बरं झालं दादानं सगळंच वावरणी देईल. आम्हाला 8 एकर वावर आहे मंडळी. 4 एकर आई वडिलाकडे, 2 लहान भावाला देईल, 2 मला देईल. त्यात मी सरकी लावेल. तर तितकंच करणं होईना आमच्याकून. अहो सगळं करत होते मी आधी, करत नव्हते खरं सांगा. मग तू आता चेकच सोडून देते का? मग खायला लागत नाही का? हा, आता इथून पुढे उन्हाळ्याचे कायचे पैसे राहणार आहे? आता जे बॉन्ड बांड निघन ते बी देऊन टाकू का मग लोकायला? पुढे मी मक्काच लावणार आहे आता. अरे पुढच्या वर्षी पाहू. यंदाचं पाय ना तू. आता कापूस फुटला ना मंडळी. म्हणलं 8-4 दिवसानं येस उभर का, पण काय झालं ना सडले उराला. हे जे बोंड आहे ना आता ह्या पा हो याच वाऱ्या सुटेल. आता ह्या पाहिजे झाड हाडू राहिलं. ह्या पाहिजे नासाडी सगळी. ह्या पाहिजे खाली सगळा कापूस पडेल. ह्या पाहिजे चांगले, ह्या पाहिजे चांगले बोंड खाली पडले. सगळी नासाडी उरायली ना. चांगलं वाटतं का ते जीवाला? चांगलं वाटतं का? हातातोंडाशी घास आलेला सगळं नासाडी उरायली. चांगलं वाटतं का ते? एक बाई घेऊ लावून आपण मग. हा पाहिन मी उद्या. पण तू येचू लाग ना उद्यापासून जे आहे ना, तर 8 वाजता घरून निघायचं. 8ला नाही आवरत बाई. सोनूचे पप्पा इतक्या लवकर 8ला आवरत का? 9, 9:30, 10 वाजता आवरू सर. अरे आबडधोबड चटणी भाकर कर ना. मी म्हणून राहिलो का तुला, मला लगे वाटून गाठून भाजी कर, भाकरी कर, जे आहे ते खातो. खिचडी कर. पाणी प्यायला जाऊ मग ताण लागली आता कवा. अरे आत्ताच पाणी पिऊन आली न तू. काय 2-2 मिनिटाला तुला बी ताण लागती शिवकन्या. बाटली घेऊन ये आता. याचाच मूड नाही तुला. मी काय करू? मला इकडे ये, थांब. आता जाऊ थोड्या वेळा. भाकरीच खाऊन घेऊ ना. भाकरीच खाऊन घेऊ ना आता. पुन्हा आता पाणी पिऊन येशील म्हणशील मी चालले भाकर खायला. आता भूक लागली भाकर बी खाणंच लागेल ना. तर मग जायचंच ना आपल्याला भाकर खायला लगे. थांब ना थोडस. आता लेमट यायचं तिथून घेतलं तास आणलं मी आता. आता येते मी एकदा पाणी पिऊन येते. तास आहे मंडळी. चाल भाकरच खाऊन घेऊ. येऊ दे मला बी. पडशीन गुतून त्याच्यात. हे रँगळत चालायचं माग आहे. कापूस याचं काम अवघड झाला आता. या पा मंडळी किती मस्त कापूस आहे हो पा. तरी मेहनत नाही होत बरं. या आमच्या असंच चालू राहतं. या आपल्या कोंबड्या आहे पा. या पा हे कुक्कुट पालन आहे. मी पहिलं शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुट पालन करायचो. हे झाडं लावेले पा. शेवग्याच्या शेंगा आहे. हे पा तुम्हाला एक हे दाखवतो गंमत. या पा ही जी शेवग्याची शेंग दिसू राहिली तुम्हाला, टपुरी ही निब्बर नाही. या अशी शेवग्याची शेंग पाहिजे भाजी करायला. हे बाई मध्ये सगळे झाडं झुडस लावून कोंबड्याला सावली केली होती. पण हे आंबे आपली इकडं. हे बाई बसली लगे जाऊन तिथं. बसली जाऊन. असं केलं ना कापूसाला आम्हाला 2-3 वर्ष लागते काय कोणी याचाला. यंदा आंबे बी चांगले फुटले. हे बा मला लय मस्त आंबे फुटले बा. हे नाही का रसाचा आंबा आहे. रस आणि खार चांगला होता. याला 10 साड्या राहते याच्या कोईला. तर खार बी लय भारी होतो. आम्ही घालेले यंदा. लय आंबट बी नाही आंबा आणि गोड बी नाही. आंबे फुटल्यावर मला इथे येऊन बसणं पडायचं. कशाला? खाली पडते वाऱ्यानं तर मग ती घरी न्यायला. हिला हे कापूस याचा तर सोडून हो रिकामे गप्पा जास्त सुचते. ह्या पा कापूस येऊ हे बी आमचाच आहे. तर आता भाकरच खाऊन घेते ना. तर मंडळी घेतो आम्ही भाकर खाऊन. आणि हिला कमेंट मध्ये समजून सांगा की 2-3 घंटे सकाळून आणि 2-1 घंटे दुपारून शिराळाचा कापूस येचू लागा म्हणून. तर आता भाकर वगैरे आणले. घेतो भाकरी खाऊन. ताण लागली. हा घे पिऊन पाणी. तर चला मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. बाय.